टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर. या वेळेला मी उपस्थित आहे वसईच्या गावदेवीच्या मागे. हेच ते ठिकाण आहे. 1 वर्षापूर्वी आपण बातमी बनवली होती आणि आज मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय की आज कशा प्रकारे या लालजी शहाने या ठिकाणची झाडं तोडलेली आहेत. माझ्यासोबत हे आदिवासी कुटुंब आहे. आता हे आदिवासी आहेत, जवळजवळ यांच्या पिढ्यानं पिढ्या या ठिकाणी ही जमीन कसत होता, परंतु आज हीच जमीन दिनेश लालजी शाह याच्या मालकीची कशी झालेली आहे याचा अर्थ आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. प्रशासनाने अक्षरशः आपले हात तोडून दिनेश लालजी शहाला दिलेले. माझ्यासोबत मागे ही सगळी जनता आहे. ही लोक इथे राहतात, काही लोक इथे शेती देखील करतात, परंतु आज त्यांचा रस्ताच बंद केलेला आहे. तहसीलदाराच्या आदेशानुसार काम चालतंय का? आणि ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन मोरे या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला पोलीस मात्र दिनेश लालजी शाह याची वकिली करतात का आणि कशासाठी? आज जर का आदिवासी जो जगाचा पोषक आहे तोच जर बळीराजा जगला नाही तर खाणार काय माती, अशी काहीशी परिस्थिती आज आपल्याला वसई विरार शहरामध्ये पाहायला मिळते. कोण आहे हा दिनेश लालजी शाह? बाहेरून येतो आणि आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी लाटतो आणि ह्यांना जे मदत करणारे हात आहेत ते आधी तर मदत करतात, परंतु नंतर पडद्यामागे काय होतं हे सांगायची गरज नाही. कोर्टात नेमकी काय केस दाखल केलेली आहे, कोर्टात नेमकं काय चाललंय ते देखील यांना माहिती नाही. कारण हा आमचा आदिवासी समाज हा अशिक्षित असल्यामुळे त्याचा फायदा मात्र इतर दलाल घेतात आणि यांच्याबरोबर देखील तेच झालेलं आहे. आई, तुम्ही कोर्टात केस लढत होतात, मग काय झालं? कोर्टात केस तर टाकले, पण तो लालजी शाह आमचं म्हणजे हेच नाही करून देत. किती हे झालं, आता आमचं रस्ता पण बंद केला. आम्ही शेती कशी करणार, कसं लावायचं? मुलगा माझा बोलायला गेला तर त्याच्यावर केशी करतो. 3 केशी केल्यात माझ्या मुलग्यावर. बोलते 3 करोड खाल्यात, पण आम्ही घेतल्यानच नाही तर आम्ही कसं बोलणार का आम्ही घेतल्यान? 3 करोड दिलेत असं म्हणतो. हा, तो बोलतो का दिल्यात पैसे, पण आम्हाला 1 रुपया पण नाही दिला. आमचं पाहिजे तर बुक चेक करा ना तुम्ही, घेतल्यात आम्ही पैसे का नाही घेतलं ते. 3 करोड जर दिलेत तर ते कसे दिलेत, कोणाला दिलेत, त्याचा काहीही पुरावा दिनेश लालजीकडे नाहीये. तरी देखील आज प्रशासन त्याला मदत का करतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही. कोर्टात केस चालू आहे. आता तुम्ही जवळजवळ जागा तुमच्या हातातून गेली, आता काय करणार तुम्ही? आम्हाला रस्ता पाहिजे. आम्हाला तिकडून पण आला, इकडनं पण आला. आमची शाळेची मुलं कशी जाणार आहेत शाळेत? आम्ही कशी सोडणार? आम्ही पूर्ण विधवा बायाच आहेत. आमच्या घरी पुरुष म्हणून नाही आहे. आम्ही पुरुष असला तर आम्हाला त्या बाजूने सोडणार, तर आम्हाला कसं सोडणार? आम्ही कामधंदा केल्याशिवाय आमचा पोट भरत नाही. आम्हाला तर कामं तर करायलाच लागेल. आम्हाला रस्ता राहील तर आम्ही जाऊ. पावसाळ्याचा नाला भरला तर आम्ही कुठून जाणार आहे? आम्ही घरी बसून थोडी आमचं पोट भरणार आहे. आम्हाला खरं आहे, त्यांचा जर रस्ताच नसेल तर ते करणार काय? आप इधर राहते? आम्ही इकडेच राहतो. इकडेच राहता तुम्ही? किती वर्षापासून राहता तुम्ही? आम्ही भरपूर वर्षापासून राहतो इथं. मग आता रस्ता बंद झाला तर काय सांगाल? रस्ता आम्हाला पाहिजेत ना. काय कर, आम्ही पावसाळ्याच्या दिवशी पोरांना घेऊन कसं जाणार? आम्हाला लहान लहान लेकरं आहेत, कडीवर किती घेऊन जाणार? पूर्ण फ्लो होतो पाणी, हे चालीत वगैरे जातो, तर आम्ही कसं ऍडजस्ट करणार? शेती भरलेली होती आमची, पूर्ण आवणी पण खराब झाली. काय आम्ही किती वर्ष तक सर्व सेन करणार? तो सगळीच बाजूला अडवतो. इकडं पण रस्ता देत नाही, तिथं पण रस्ता देत नाही, तर मग आम्ही करणार कुठून? वरून जाणार का? त्याच्या इथं भीतीवरून चढून जाणार. त्याला ते समजून द्या पाहिजे. आम्ही किती वेळा भांडणं केली आहेत का, त्यांना बोललो आहे, त्यांना रिक्वेस्ट केली आहेत, पण ते अजिबात काही वस्तू ऐकत नाही. हे बघा किती लहान लहान लेकरं आहेत, कसं आम्ही घेऊन जायचं? याच्यातून बारीक लेकरं आहेत. पटकन कोणाला काही बारीक आजार असला तर आम्ही कसं जाणार? हा पण रस्ता बंद करणार, तो पण बंद करणार, तर कसं होणार आहे? नाही होणार ना दादा. आम्हाला बघायला पाहिजे ना, आमची पोरा घेऊन आम्ही कसे निघणार? त्यांना ऍटलीस्ट ते तरी समजायला पाहिजे का नाही? आप भी इधर ही रहती है? हाँ जी। अभी रास्ता बंद हुआ है तो क्या करेंगे आप लोग? अरे रास्ता चाहिए, इधर पानी डूबता है, वो घर में पानी चले जाते हैं, वो पानी के लिए था व्यवस्था करो, वो नाला भी चौड़ा करो. रस्ता बंद केल्याने जी दैनंदिन जीवनाची यातायात असते ती आता बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी काही दुर्घटना घडली तर मग ॲम्ब्युलन्स कशी येणार, अग्निशमन दलाची गाडी कशी येणार? आणि तहसीलदारांना ह्या सगळ्या गोष्टी दिसत नाही आहे का? या ठिकाणी जे प्रशासन काम करत आहे त्या प्रशासनाला या गोष्टी दिसत नाही आहे का? आपल्यासोबत यावेळेला सचिन मोरेजी आहेत. सचिनजी, नेमकी काय भूमिका आहे आता मनसेची? कारण हे काही नवीन नाही वसई विरार शहरामध्ये, परंतु इथे जी काही परिस्थिती आहे ती वेगळी आहे, काय सांगाल? या ठिकाणी आपण पाहू शकता भयंकर परिस्थिती आहे. 200-250 कुटुंब वास्तव्यात आहेत इकडे आणि त्या कुटुंबाचा अचानक रस्ता बंद केला जातो. जो नाला नैसर्गिक नाला आहे
तो नाला 30 फुटाचा नाला 12 फूट केलं जातं आणि गेल्या वर्षी त्यामुळे भयंकर पाणी घुसलं होतं वस्तीमध्ये. लोकांच्या घरात निघू शकत नव्हती, मुलं वगैरे शाळेत जाऊ शकत नाही. म्हणजे ह्या साईडनी रस्ता आहे पण तिकडून पाण्याचा नाला आहे, तिकडून जाऊ शकत नाही, हा रस्ता बंद. भयंकर परिस्थिती आहे. परंतु ह्या इकडे शासनाला काय दिसत नाही, कानाडोला करतात. पोलीस प्रशासन पण काय शहा नावाच्या बिल्डरला सपोर्ट करतो काय समजत नाही मला. आता मनसेची काय भूमिका असणार आहे? आमची भूमिका गेले 2-3 महिने आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे आणि 100% यांना न्याय मिळून देण्याचा आम्ही शब्द दिलेला आहे गेल्यावेळी पण. आणि हा 100% माझा शब्द आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनामार्फत आम्ही हा न्याय मिळवून देऊ. आता मनसेने पुढाकार घेतलेला आहे. दादा, गेल्या वर्षी आपण या ठिकाणी बातमी बनवली होती, चांगली झाडं होती, नाला त्या ठिकाणी मोठा होता, तो नाला छोटा केलेला आहे, काय सांगाल? सर्वप्रथम तर एक मुद्दा असा आहे, ही जागा महाराष्ट्र शासनची होती आणि महाराष्ट्र शासनची जमीन एका खाजगी गुजराती बिल्डरच्या नावावर कसं होते ते अद्यापही कळलेलं नाही. आता ते कसं झालं, काय झालं ते पुढचं भाग आहे. पण आजची वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या पावसाळ्यात इथं 200 वस्ती आहेत. 200 वस्तीमध्ये सर्व ठिकाणी अपंग मुलं आहेत, गरोदर महिला होते. अचानकपणे रात्रीचं पाणी घुसला. ते त्याचं कारण असं आहे की हा दिनेश शहाने नैसर्गिक नाला, शेकडो वर्षापासून जे नैसर्गिक नाला आहे ते 30 फुटाचा माती, जबरण माती भराव करून RCC बांधकाम करून 5 फूट पुढं जाऊन 7 फूट असं करून टाकलं आहे. ते केल्यामुळे 2 घरं पण पडले होते. ते तलाठी साहेबांनी पंचनामा वगैरे करून मग आम्ही याचा मुद्दा उचललो. रस्ता इकडचा बंद झालेला आहे. ही महाराष्ट्र शासनाची किती जमीन आणि किती जमीन वन विभागाची आहे? आता जे दिनेश शहाच्या नावावरती जे 7/12 झालेला आहे तो 8 एकरचा आहे. पण त्यांनी पूर्ण कंपाऊंड 11 ते 11.5 एकरवरती केलं. मग बाकीची जागा कोणाची? ही बाकीची जागा फॉरेस्टचीच होती, पण फॉरेस्टवाल्यांनी लक्ष दिलं नाही आणि कुठंतरी शासनाची दिशाभूल करून इकडचे शेकडो वर्षापूर्वीची 500 झाडं ह्या लोकांनी कापलेलं आहेत. आणि आता वस्तुस्थिती असं आहे, पाठीमागे 2023ला एक ठराव मंजूर झालेला महानगरपालिकेचा. त्या ठरावामध्ये सदर उल्लेख आहे, सदर जागेतून गेलेला रस्ता हा प्लॉटधारकांसाठी खुला करण्यात यावा. आता प्लॉटधारकमध्ये इकडचे शेतकरी, याच रस्त्याचा अलीकडे 50 शेती आहेत आणि त्या 50 शेतकरी यावर्षी शेती करू शकत नाही कारण त्यांचं ट्रॅक्टरच जाणार नाही. 200 वस्ती आहे, अपंग मुलं आहेत, मी म्हटल्याप्रमाणे गरोदर महिला. जर अर्धरात्री काही प्रसंग घडला तर आपत्कालीन स्थितीत आपण काहीही सेवा देऊ शकत नाही. आम्ही 2 महिन्यापासून पाठपुरावा करतो आहे. तहसीलदार साहेबांना आम्ही अर्ज दिला, तक्रार अर्ज दिल्यानंतर तहसीलदार साहेबांनी 6 आयुक्तांना आदेश दिलेत की हा रस्ता ताबडतोब मोकळा करण्यात यावा. तरी आम्ही 20-25 दिवसापासून पाठपुरावा करत असताना 2दा-3दा आम्ही 6 आयुक्तांकडे मिटिंग केली. आज करू, उद्या करू, कारवाई करू, नक्की करू. फक्त आम्हाला खोटी आश्वासनं भेटली, अजूनही कारवाई झालेली नाही. म्हणून आम्ही आजचा मोर्चा ठेवलेलो. पण मोर्चा ठेवल्यानंतर काल त्या दिनेश शहाला महानगरपालिकेतर्फे नोटीस गेलेली आहे की रस्ता मोकळा करा. आम्हाला आश्वासन भेटले आहे की सोमवारी आम्ही तिथं पाहणी करून मंगळवारी कारवाई करू. जर मंगळवारी इथं कारवाई झाली नाही, रस्ता मोकळा झाला नाही, तर आम्ही तहसीलदार दालनासमोर आमरण उपोषणासाठी पण माघार हटणार नाही. आज शेतकऱ्यावरती आमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. कोण आहे हा? दिनेश लालजी शाह. बाहेरून येतात आणि महाराष्ट्रामध्ये मोठे बिल्डर बनतात. इतकंच नाही तर प्रशासनाला हाताशी घेऊन स्वतःचा स्वार्थ साधतात. परंतु आपलं प्रशासन झोपलेलं आहे आणि झोपेचं सॉंग घेतं. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता भाजपचे आमदार आहेत, भाजपचे खासदार आहेत. त्याचबरोबर वसई विरार शहर महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे. आता या सगळ्या आदिवासींना कोण मदत करणार? मतं मागायला तुम्ही येता, परंतु ज्या वेळेस नागरिक त्रस्त असतात त्यावेळेला मात्र इकडचे नगरसेवक, आमदार आणि खासदार हे लोकांच्या मदतीला येत नाहीत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि हे जे समाजसेवक आहेत हे एकत्रित येऊन काय भूमिका घेणार हे पाहण्यासारखं ठरेल. बोला. गेल्यावेळी मदत करायला गेलो, तलाठी साहेब पंचनामा करायला आलेले. पंच म्हणून मीच हजर होतो इथं. पण या शेतकऱ्यांचा जुना कुठला तरी एक गुन्हा होता, त्या गुन्ह्यामध्ये इतर म्हणून नाव होतं. त्या इतरमध्ये माझं नाव टाकण्यात आलं आणि त्या टायमाला मी स्पॉटवर नव्हतोच. जाऊन विचारलं तर बोलते नाही त्यांनी नाव दिलं आहे, त्यांनी दिलं तर आम्हाला घ्यावंच लागलं. अरे तुम्ही शहानिशा काय करता? दुसरी गोष्ट, हे एवढे मजबूत लोक आहेत की हा जो यांचा कॉन्ट्रॅक्टर जो नाला यांनी RCC बांधकाम केला, यांचा कॉन्ट्रॅक्टर हिदायतुल्ला खान म्हणून उर्फ मुन्ना हा व्यक्ती कोण? जो पेल्लारमध्ये 13 करोडचा ड्रग्समध्ये आता आतमध्ये आहे.
त्या केसमध्ये पेल्लार पोलीस स्टेशन PI सस्पेंड झाले. तो यांचा कॉन्ट्रॅक्टर म्हणजे त्याचे फायनान्सर हेच आहेत का? हा कुठंतरी आम्हाला प्रश्न निर्माण होतो. आणि हे पूर्ण दबावतंत्र वापरून आम्हाला कुठंतरी शांत करण्याचा प्रयत्न शासनाकडून पण वेळोवेळी होत आहे आणि बिल्डरकडून पण वेळोवेळी होत आहे. परिस्थिती आपण जर पाहिली तर आज पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा मानला जातो, परंतु पालघर जिल्ह्यातील आदिवासीची काय परिस्थिती आहे ही देखील आपण पाहिली. या सगळ्याविषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.